नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही बोलायचं आहे. आज कटिंग आणि स्टिचिंग खूप अशी करायचं होतं. 6 ब्लाऊज द्यायचे होते. त्याच्यातले 6 ब्लाऊजापैकी जे मी ठरवले होते 6 ब्लाऊज ते राहिलेले आहेत. जे अर्जंट ब्लाऊज आलेलं आहे ते झालेलं पण आहे, गेलेलं पण आहे. जिथे आपल्याला जे अर्जंट आलं होतं त्याचं अस्तर पण नव्हतं, अस्तर पण आणलं, शिवलं, कटिंग केलं, शिवून दिलं, पण सगळं झालेलं आहे. ज्या ब्लाऊजचे मला शिलाई करायची होती ते ब्लाऊज इथंच आहेत. तर ते कस्टमर येतो म्हणून बोलले होते. हे मेळावा होता म्हणून मी ब्लाऊज सर्व रुकवले होते. तर ह्या वेळेस आता हे सर्वांचे आता जेवढे रुकलेले आहेत तेवढे ब्लाऊज द्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला एका कस्टमरचे 4 ब्लाऊज होते, ह्यांना द्यायचे होते. आणि परत हे 2 होते, ह्यांना पण द्यायचे होते. हे राहिलेत ब्लाऊज आणि दुसरंच एक अर्जंट आला आणि ते ब्लाऊज गेला. आता हे माझ्या भाऊजाईनं अर्धा ब्लाऊज शिवलाय. स्लीव्ज लावायचे आहेत, प्रिन्सेस कट आहे, स्लीव्ज लावायचे आहेत. तिला लेट होतं म्हणून तिनं गेली घरी. तेव्हाच गेली 7 वाजता काहीतरी. मी संध्याकाळच्या आता 11 वाजता व्हिडिओ बनवत आहे. 11ला 10 मिनटं कमी आहे. तर मी हे शिवायला बसलेले होते. हे ब्लाऊज दोन्ही पिंक कलरचे, गुलाबी कलरचे त्यांचे ब्लाऊज आहेत. तर दोन्ही शिवायला मी घेतलेले होते. सोबतल्या सोबत प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. एका ब्लाऊजला बॅक साईडला डिझाईन आहे. ह्याची बॅक साईडला डिझाईन आहे. ह्याचं काही केलं नाही, मला तर फ्रंट साईड थोडंसं जोडलेलं आहे. प्रिन्सेस कट जोडलेले आहे, स्लीव्ज लावलेले आहे आणि प्रेस केलेलं आहे. आज कोणतंच काम पूर्ण झालेलं नाही आहे. जे करायचं होतं ते राहिलं इथेच. जे नाही करायचं होतं ते विचारही केला नव्हता. ते आलं पण, शिवून गेलं पण. ह्या ब्लाऊजचा आपल्याला ब्लाऊज द्यायचे आहेत. हे ब्लाऊज उद्या. तर आता मी संध्याकाळच्या 11 वाजता आता बसलेली आहे. मला आता हे 2 ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत. ते अर्धे अर्धे झालेले तसेच ठेवायचे आहेत. परत अजून हे साधे पण काही घेऊन ठेवलेले होते ब्लाउजेस. हे साधे पण ब्लाउजेस तसेच राहिलेले आहेत. साध्या ब्लाउजाचे ते नेहमी टाकणारे ब्लाऊज आहेत आपल्यापाशी, तर त्यांचे आपल्याला इथे शिवावंच लागतात. तर त्याच्यापैकी हे बघा, हे त्यांचे ब्लाउजेस आहे. टोटल हे 6 ब्लाऊज आहेत. आता एक ब्लाऊज शिवलेला आहे, त्याच्यातला फक्त एक ब्लाऊज शिवलेला आहे. काळ्या कलरचा आहे, मापाचा आहे. 7 ब्लाऊजापैकी ह्यांचे पण द्यायचे आहेत. हे पण कटिंग झालेली आहे. दुसरे जे त्यांचे पण द्यायचे होते ते घाई गडबडीमध्ये हे ब्लाऊजेस केलेले आहेत. हे 3 ब्लाऊज झालेले आहे. हे पण साधेच आहेत. जे रेग्युलर जे कस्टमर टाकतात आपल्याजवळ, अस्तरचे पण ब्लाऊज घ्यावं लागतात आणि साधे पण ब्लाऊज घ्यावं लागतात. हे त्यांचे 3 ब्लाऊज होते. त्याच्यातले हे 2 ब्लाऊज, परत हे एक ब्लाऊज, हे 3 ब्लाऊज त्यांचे दुसऱ्या कस्टमरचे आहेत. हे 3 ब्लाऊज रेडी झालेले आहेत. परत हे एक ब्लाऊज आहे जे आता मी 4 ब्लाऊजेस म्हणले होते त्याच्यातला हा एक ब्लाऊज रेडी झालेला आहे. हा एक ब्लाऊज पूर्ण रेडी केलेला आहे. बाकी 3 आहेत ते पेंडिंग अर्धवट आहेत, ते पण करायचं आहे. परत मी दुसरे 2 डिझाईनचे ब्लाऊज आहेत ते तुम्हाला दाखवते. त्याचे 2 ब्लाऊज जे आहेत ते खूप छान आहेत. त्याची डिझाईन वगैरे ते दाखवते. त्याच्या आधी मी कालच्या डेटमध्ये दुसरे 2 ब्लाऊज आधी खूप दिवसाआधी कट केलेले होते. त्यांचे एक 7 ते 8 ब्लाऊज आहेत टोटल त्यांचे. तर 2 ब्लाऊज राहिले होते. 2 ब्लाऊजसाठी त्यांचं ऑर्डर पेंडिंग होतं. तर ते 2 ब्लाऊज पण केलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते. आता अजून एक ब्लाऊज राहिलेला आहे. ह्याची पण कटिंग झालेली आहे. इतके लाल कलरचे ब्लाऊज ड्रेसेस आलेले होते. ते लाल कलरचे शिवून रीलसुद्धा नाही आहे माझ्याजवळ. आता हे लाल कलरची रील आहे ना, तेव्हा शिवा. हे त्यांना पाहिजे होतं पण मी म्हणलं रील नाही आहे, 1-2 दिवसात शिवून देते. आता एकेका रीलसाठी, एकेका अस्तरसाठी जाऊन खूप बेजार होत आहे. त्याच्यासाठी मग म्हणलं थोडं थांबा. सर्वच मला हे आणायचं आहे मार्केटमध्ये जाऊन. तर त्यांनी ठीक आहे, त्यांना पण काही घाई नव्हती. त्यांनी म्हणे ठीक आहे, ॲडजस्ट होते. तर हा राऊंड नेक आणि प्रिन्सेस कट आहे. हे शिवून तसंच ठेवलेलं आहे. आता क्लायंट जेव्हा
येते असे म्हणून म्हटलं की मी त्याला प्रेस करून देते. प्रेस करूनच शिवलेलं असते, पण तरी देण्याआधी आपल्याला प्रेस करून द्यावं लागतं. हे आहेत दुसऱ्या क्लायंटचे, ते ज्यांचे मी 7 ते 8 जे ब्लाऊज आहेत म्हणलं ना, त्यांचे. वरच्या साईडला पफ आहे, छोटंसं घेतलेलं आहे, जास्त नाही आहे. त्यांचा पण प्रिन्सेस कट आहे, नॉर्मल नेक आहे, डीप नेक आहे, पण यांना बिना डोरीचेच ठीक बसतात. डोरी नाही लावलं तरी चालते, डीप गळे राहिलं तरी त्यांना बसतात. तर हे झाले हे 2 ब्लाऊज. आता राहिले डिझाईनचे ब्लाऊज. हे सुद्धा त्यांना अर्जंट पाहिजे म्हणलं होतं. ज्यांचे मी भरपूर जणांचे असे पाहिजे म्हणले तेव्हा ब्लाऊज करून ठेवलेले आहेत. डेटनुसारच करते तसे, पण डेट एखादी वेळेस आपल्याला घाईमध्ये, एखादी वेळेस क्लायंट आले, थोडं डेट्स पण मागं पुढं होतात. तर त्यांची थोडीशी डेट हे झाली होती, तर त्यांना म्हणलं ॲडजस्ट झालं तर एकच ब्लाऊज घेऊन जा, एक नंतर देते. नाही म्हणलं, मला दोन्ही ब्लाऊज लागतात. दोन्ही ब्लाऊज मी रेडी करून ठेवले, पण त्यांना पण यायचं होतं. त्यांची तब्येत खराब झालेली आहे. आता सर्दी ताप असल्यामुळे त्यांनी मला सर्दी ताप खूप जास्त झालेली आहे, मला आता येणं होत नाही, मी कार्यक्रमाला जायचं पण कॅन्सल केले. तर हे अशा प्रकारे जे पप्स आहेत ते घेतलेले आहे, पप स्लीव्सचं. परंतु हे जास्त प्लेट्स वगैरे घेतलं ना, हे बराबर फुगार वगैरे व्हायलेत. त्याच्यासाठी नॉर्मली 3 ते 4 प्लेटचेच छान बसतात. त्याच्यासाठी हे प्रेस करून ठेवलेलं आहे. त्यांनी येणार होते म्हणून, पण त्यांनी न्यायला आले नाहीत. आता एक आहे नेटचं ब्लाऊज. हे खूप छान झालेलं आहे ब्लाऊज. बोट नेक आहे, नॉर्मल फ्रंट नेक आहे. फ्रंट नेकला जशी बोट नेकची कटिंग वेगळी आणि प्रिन्सेस कटची फ्रंटची वेगळी अशी केलेली आहे. हे बघा, हे अशा प्रकारे बोटनेकची कटिंग करून हे मधल्या साईडला एक पट्टी अटॅच करून तिथे हे लावलेले. एक बोटनेकचा थोडासा शेप बी झाला आहे आणि तिथे तसा लुक पण झालेला आहे. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, फ्रंट नॉर्मल आहे. अशा प्रकारे हे ब्लाउजेस एवढे केलेले आहे. ब्लाऊज कसे वाटलेत आणि आज दिवसभरामध्ये जे पण मी झालेलं आहे तुमच्यासोबत शेअर केले, ते कसं असतं, आपण जसे ब्लाऊज करायचे म्हणलं ते राहून गेलेलं आहे. जे नाही पाहिजे ते म्हणलं तर ते पण मला अर्जंट म्हणलं तर काल आलं होतं संध्याकाळी, तर त्यांनी गुरुवारी आणून दिले. शुक्रवारी पाहिजे म्हणलं, तर मी ठीक आहे ओके म्हणलं. पण मला गुरुवार आहे ते लक्षात नव्हतं. मला वाटलं बुधवार किंवा मंगळवार आहे. घाई गडबडीमध्ये कोणता वार आहे काय आहे ते पण माहीत पडत नाही. मग ते क्लायंट फोन लावले, माझं ब्लाऊज झालं का? मी म्हणलं आज कोणता वार आहे? ते म्हणते शुक्रवार. आता बापरे म्हणलं, आता त्यांचा अस्तर पण नव्हतं. मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला कसंही करून देते अर्ध्या 1 तासामध्ये. तर बघायला घेतलं अर्धा, आपण कटिंग करायला घेतलं तर कटिंग आणि स्टिचिंग लवकरात लवकर होऊन जाते. 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण आपल्याला कटिंग वगैरे सर्व होऊन जाते. तर बघितलं तर काय अस्तर नको, मग अस्तर आणायला लावले. ते ब्लाऊज कट केले, स्टिच केले, हुक आय वगैरे केले, ते ब्लाऊज दिलं. बाकी हे शिवता हे राहिलं. आता हे ब्लाउजेस मला उद्या, हे 2 आहेत ते उद्या द्यायचे आहेत. तर मी आता बसलेली आहे, जेवढं होईल तेवढं मी आता शिवून आराम करते. जेवण वगैरे करून घेतले, लेकरं झोपलेत. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.